विद्यार्थी मित्र हो, प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासामध्ये आपण सागरतळ रचनेबद्दल माहिती पाहत आहोत। तर सागरतळाच्या रचनेच्या संदर्भात अभ्यास करत असताना हा अभ्यास सागरशास्त्राद्वारे केला जातो। सागरशास्त्र ही प्राकृतिक भूगोलाची अत्यंत महत्त्वाची अशी शाखा आहे। पृथ्वीवर असणारी विविध जी काही आवरणं आहेत त्यामध्ये मृदावरण आहे, वातावरण आहे आणि जलावरण आहे। तर पृथ्वीला जलग्रह म्हटलं जातं। पृथ्वी हा जलग्रह म्हणण्याचं जे काही कारण आहे ते म्हणजे पृथ्वीवरचा जवळजवळ 71% भाग हा महासागराने व्यापलेला आहे। तर महासागराचं जे काही वितरण आहे या वितरणाबद्दल आपण सुरुवातीला माहिती पाहणार आहोत। पृथ्वीवर जे महत्त्वाचे जे काही महासागर आहेत त्यामध्ये पॅसिफिक महासागर हा सर्वात मोठा महासागर आहे की ज्याचं क्षेत्रफळ 165.5 दशलक्ष चौरस किलोमीटर आहे आणि एकूण जो पाण्याने व्यापलेला पृष्ठभाग आहे त्यापैकी पॅसिफिक महासागराने जवळजवळ 45.6 इतकं क्षेत्र हे व्यापलेलं आहे। पॅसिफिक महासागरानंतर दुसरा महत्त्वाचा महासागर आहे तो म्हणजे अटलांटिक महासागर आहे। अटलांटिक महासागराने 82.1 दशलक्ष चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेलं आहे आणि एकूण क्षेत्रफळाच्या 22.3% भाग हा अटलांटिक महासागराने व्यापलेला आहे। तिसरा महत्त्वाचा महासागर आहे तो म्हणजे हिंदी महासागर आहे। हिंदी महासागराने 73.6 दशलक्ष चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेले असून तो 20.3% भाग हा व्यापतो। अलीकडच्या काळामध्ये हिंदी महासागराचंच जे काही विभाजन आहे ती विभाजन म्हणजे दक्षिण गोलार्धामध्ये असणारा हिंदी महासागराचा जो भाग आहे त्याला दक्षिण हिंदी महासागर असं संबोधण्यात येतं। त्यानंतर पुढचा जो काही महासागर आहे तो आर्क्टिक महासागर आहे। त्याचं क्षेत्रफळ हे 14 दशलक्ष चौरस किलोमीटर आहे आणि त्यांनी एकूण भागाच्या 3.8 क्षेत्रफळ हे व्यापलेलं आहे। या व्यतिरिक्त पृथ्वीवर विविध असणारे जे काही जलाशय आहेत, छोटे छोटे समुद्र आहेत, इतर भाग आहेत, अशा क्षेत्राने जवळजवळ 27.8 दशलक्ष इतकं क्षेत्र दशलक्ष चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेलं आहे आणि याचं एकूण भागाशी असणारं प्रमाण जे आहे ते 7.7 इतकं आहे। तर अशा प्रकारे पृथ्वीवर जो काही 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे त्या भागाचं वितरण जे आहे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे। त्यानंतर आपण हे विविध प्रकारचे जे काही महासागराचे जे काही भाग आहे हे भाग म्हणजे समुद्र सपाटीपासून अंतर्गत खोल असणारे भाग आहेत आणि मग खोल असणारे जे भाग आहेत या भागाची खोली ही मोजण्यात आलेली आहे आणि सर्वसाधारणपणे कोणता विभाग खोलीनुसार त्याने किती क्षेत्र व्यापलेलं आहे याबद्दल माहिती गोळा करण्यात आलेली आहे। तसंच जमिनीवर असणारी जी काही उंची आहे
म्हणजे समुद्र सपाटीपासून जमिनीवर असणारं सर्वोच्च उंचीचं जे काही ठिकाण आहे ते ठिकाण म्हणजे माउंट एव्हरेस्ट, म्हणजे हिमालय पर्वतरांगा ज्या आहेत त्यामधील असणारं सर्वोच्च जे काही शिखर आहे ते म्हणजे माउंट एव्हरेस्ट हे शिखर आहे. या शिखराची उंची 8,848 मीटर्स इतकी आहे. तसंच जमिनीवर जे काही 29% क्षेत्र आहे त्या 29% क्षेत्रामध्ये उंचीचं विभाजन कशा पद्धतीने झालेलं आहे, त्यामध्ये किती क्षेत्र किती मीटर उंचीने व्यापलेलं आहे या संदर्भात माहिती देणारा जो काही आलेख आहे तो आलेख या ठिकाणी दिसत आहे. या आलेखाला क्षेत्रोन्नती आलेख असं म्हणतात, की ज्यामध्ये जमिनीवर असणारी जी काही उंची आहे ती उंची आणि त्या उंचीनुसार त्याने किती क्षेत्र व्यापलेलं आहे हे आपणाला दिसून येतं. त्याचप्रमाणे समुद्राच्या खाली असणारी जी काही खोली आहे, म्हणजे ती खोली किती आहे, कोणत्या भूभागाने किती क्षेत्र व्यापलेलं आहे याची सविस्तर माहिती ह्या आलेखाद्वारे आपणाला मिळते. त्या आलेखाच्या खालचा जो काही ॲक्सिस आहे या ठिकाणी टक्केवारी दर्शवण्यात आलेली आहे. 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि 100. तर 100चं जे काही विभाजन आहे म्हणजे 29% भाग हा जमिनीचा आहे. त्यामुळे जमिनीवरचा जो काही भाग आहे तो उंची अनुसार दर्शवलेला आहे. आणि तशाच पद्धतीने समुद्राची जी काही खोली आहे ती खोली या ठिकाणी दर्शवण्यात आलेली आहे. तर जमिनीवर असणारी सरासरी जी काही उंची आहे ही उंची 840 मीटर्स इतकी आहे. तसंच समुद्राची सरासरी असणारी जी काही खोली आहे ही खोली 3800 किलोमीटर इतकी आहे. त्याहीपेक्षा खोल समुद्राचा जो काही भाग आहे, म्हणजे खोल समुद्राचा भाग या ठिकाणी आपणाला दिसतो आहे, तो पण खोल समुद्राने बराच भाग व्यापलेला आहे. त्यानंतर खोलीचा जो काही भाग आहे समुद्रामध्ये, तर तो जवळजवळ 11,022 मीटर्स इतक्या खोलीची समुद्रामध्ये मरियाना नावाची जी काही गर्ता आहे ही मरियाना गर्ता या ठिकाणी दिसत आहे, की जिची खोली 11,022 मीटर्स आहे. आणि ही गर्ता जी आहे ही समुद्र प्रशांत महासागरामध्ये आहे. तर अशा पद्धतीने क्षेत्रोन्नती जो काही आलेख आहे या आलेखातून आपणाला जमीन आणि पाणी या दोन्हींचं असणारं जे काही वितरण आहे हे वितरण आणि त्याखाली किती क्षेत्र व्यापलेलं आहे याची माहिती आपणाला या आलेखातून मिळत असते. त्या आलेखातून म्हणजे जमिनीवरची उंची आणि समुद्राची असणारी जी काही खोली आहे ती खोली आपणाला समजून येते. आणि या आलेखावरून आपणाला असं लक्षात येतं की जमिनीवर जसे जास्त उंचीचे प्रदेश आहेत, जमिनीवर सर्वत्र समान अशा प्रकारची उंची नाही, वेगवेगळ्या उंचीचे भाग म्हणजे ज्यामध्ये पर्वतीय भाग आहेत, पठारी भाग आहेत आणि मैदानी भाग आहेत. तर जास्त उंचीचे असणारे जे काही भाग आहे तर त्यामध्ये 3800 मीटर्स उंची किंवा त्याहीपेक्षा जास्त असणारा उंचीचा जो काही भाग आहे तो 5.20 दशलक्ष चौरस किलोमीटर आहे. आणि त्याचं पृथ्वीच्या क्षेत्रफळाची असणारं जे काही प्रमाण आहे हे प्रमाण शेकडा प्रमाण हे 1% आहे. 1800 ते 3600 मीटर्सच्या दरम्यान असणारा जो काही भाग आहे
त्याचं पृथ्वीच्या क्षेत्रफळाशी असणारं जे काही प्रमाण आहे हे 10, म्हणजे त्याचं क्षेत्रफळाशी प्रमाण 2% आहे आणि त्याने 10.40 दशलक्ष चौरस किलोमीटर क्षेत्र हे व्यापलेलं आहे. 900 ते 1800 मीटर्सपर्यंतचा जो काही भाग आहे, या भागाने जमिनीवर 26 दशलक्ष चौरस किलोमीटर इतकं क्षेत्र व्यापलेलं आहे आणि त्याने एकूण क्षेत्रफळाच्या 5% क्षेत्रफळ त्याने व्यापलेलं आहे. मानवाच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचा असणारा जो काही भाग आहे तो भाग म्हणजे 180 ते 900 मीटर्स उंचीच्या दरम्यान असणारा जो काही पठारी भाग आहे, या पठारी भागाने 66.10 दशलक्ष चौरस किलोमीटर इतकं क्षेत्र व्यापलेलं आहे आणि याचं प्रमाण जे आहे हे 13% आहे. त्यानंतर समुद्र किनारपट्टीलगतचा असणारा जो काही भाग आहे, हा भाग समुद्र सपाटीपासून 180 मीटर्स उंचीपर्यंत आहे आणि या भागाने 8 दशलक्ष चौरस किलोमीटर इतकं क्षेत्र व्यापलेलं आहे आणि हा भाग 8% इतका आहे. अशा प्रकारे जमिनीवर जी काही क्षेत्रफळानिहाय जी काही विभागणी झालेली आहे आणि यातून 29% भाग हा जमिनीने व्यापलेला आहे. जमिनीच्या नंतर समुद्र सपाटीपासून असणारी जी काही खोली आहे, त्या खोलीच्या भागाचं जर आपण आकडेवारी पाहिली तर आपणाला असं दिसतं, समुद्र सपाटीपासून 180 मीटर्स खोलीपर्यंतचा जो काही भाग आहे त्याने जवळजवळ 25.84 दशलक्ष चौरस किलोमीटर इतका भाग व्यापलेला आहे आणि सागरातनी जे काही क्षेत्रफळ व्यापलेलं आहे त्याच्यामध्ये याचं प्रमाण हे 5% आहे. आणि मानवजातीच्या दृष्टिकोनातून, जीवसृष्टीच्या दृष्टिकोनातून हा समुद्रबूड जमिनीचा असणारा जो काही भाग आहे, म्हणजे याला समुद्रबूड जमिनीचा भाग म्हणतात. हा समुद्रबूड जमिनीचा जो काही भाग आहे हा जीवसृष्टीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं असं कार्य करतो. सागरामध्ये असणारे विविध प्रकारची जी काही संपदा आहे, त्यातील महत्त्वाची जी काही जीवसंपदा आहे, ही जीवसंपदा या भागामध्ये ही निर्माण होत असते आणि ती मानवाला उपलब्ध होत असते. विविध प्रकारच्या ज्या काही प्लॅन्क्टन आहेत, या प्लॅन्क्टन याच भागामध्ये निर्माण होत असतात. त्यामुळं जसं जमिनीवर असणारा किनारपट्टीचा जो काही भाग आहे हा भाग महत्त्वाचा आहे, तसाच समुद्रबूड जमिनीचा, समुद्रातील हा भागसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. समुद्रबूड जमिनीनंतर 180 मीटर्स ते 900 मीटर्सपर्यंतची जी काही खोली आहे याने 17.92 दशलक्ष चौरस किलोमीटर इतकं क्षेत्र व्यापलेलं आहे आणि हा भाग 3% इतका आहे. 900 ते 1800 मीटर्सपर्यंतचा जो काही भाग आहे याने 13.80 दशलक्ष चौरस किलोमीटर इतका भाग व्यापलेला आहे आणि याचं प्रमाण जे आहे हे 2% इतकं आहे. त्यानंतर 1800 ते 3600 मीटर्स खोलीपर्यंतचा जो काही भाग आहे, या भागाने जवळजवळ 70.84 दशलक्ष चौरस किलोमीटर इतकं क्षेत्र व्यापलेलं आहे आणि हा भाग 15% आहे. 3600 किलोमीटर ते 5400 मीटर्स, 3600 मीटर्स ते 5400 मीटर्स खोली जी आहे, या खोलीचा प्रदेश हा 208.76
दशलक्ष चौरस किलोमीटर असून त्याने 41% भाग व्यापलेला आहे. त्यानंतर 5400 मीटर्सपेक्षा जास्त खोलीचा जो काही भाग आहे हा 25.84 दशलक्ष चौरस किलोमीटर इतका आहे आणि त्याने 5% भाग व्यापलेला आहे. तर याचा जर आपण विचार केला तर 3600 मीटर्सपेक्षा जास्त खोली असणारा भाग समुद्रामध्ये जवळजवळ 233 दशलक्ष चौरस किलोमीटर आहे आणि या भागाने जवळजवळ 46% भाग हा व्यापलेला आहे. म्हणजे समुद्रामधला अति खोल समुद्राचा जो काही भाग आहे याने जवळजवळ 46% क्षेत्र हे व्यापलेलं आहे. मानवाच्या दृष्टिकोनातून म्हणजे हा भाग मानवी कक्षेच्या बाहेर आहे किंवा पोहोचण्याच्या तसा बाहेर आहे. कारण जितक्या समुद्राची खोली ही जास्त वाढत जाते तसतसं त्या खोलीनुसार समुद्राच्या पाण्याचा जो काही दाब आहे हा दाब अतिशय प्रचंड प्रमाणात वाढत जातो. म्हणजे वातावरणाचा दाब जो असतो तो पाण्यावर असतो आणि इतक्या वस्तुमानाचं जे काही पाणी आहे या पाण्याचा जो काही दाब आहे तो दाब समुद्राच्या तळावर असतो. त्यामुळं मानव समुद्राच्या पृष्ठभागावर पाहिजे तितका संचार करू शकतो, पण समुद्राच्या खोल समुद्रामध्ये मानवाला जर पोहोचायचं असेल तर त्याच्यासाठी अतिशय अत्याधुनिक अशा प्रकारची जी काही उपकरणं आहेत म्हणजे पाणबुड्या त्याची आवश्यकता असते आणि तितक्या खोलीपर्यंत जाण्यासाठी नुसतं पाणबुड्या असून भागत नाही तर त्याच्याबरोबर तुम्हाला आवश्यक असणारा जो काही ऑक्सिजन आहे हा ऑक्सिजनसुद्धा घेऊन जावा लागतो. त्यामुळं समुद्राच्या जास्त खोलीवरच्या असणारे जे काही भाग आहेत हे मानवाच्या दृष्टिकोनातून तसे फारसे उपयोगी नाही. मानवाच्या दृष्टिकोनातून उपयोगी असणारे जे काही भाग आहेत ते म्हणजे समुद्रबुड जमिनीचे आहे. तर या पद्धतीने आपण जमीन आणि पाण्याची जी काही विभागणी आहे या विभागणीबद्दल माहिती पाहिलेली आहे. त्याचं असणारं जे काही क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळाबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे आणि त्याचबरोबर क्षेत्रोन्नती जो काही आलेख आहे त्या आलेखाबद्दल आपण सविस्तर अशी माहिती पाहिलेली आहे. पुढच्या भागामध्ये आपण समुद्राचा जो काही तळ असतो समुद्र तळ आणि समुद्र तळाची जी काही रचना आहे समुद्र तळामध्ये असणारे विविध प्रकारचे जे काही भू आकार आहे या भू आकाराच्या संदर्भात सविस्तर अशा प्रकारची माहिती पाहणार आहोत. थँक्यू.